नमस्कार मित्रांनो, आपल्या सुरेश पवार केम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 11वी आणि 8वीच्या ब्रिजिंग कोर्समधील कंपोजिशन ऑफ मॅटर या चॅप्टरवरील काही पार्ट पाहणार आहोत की जो आपल्या 11वीच्या पहिल्या चॅप्टरशी सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा 11वीमध्ये चॅप्टर आहे. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री त्याच्याशी रिलेटेड असणारा कंपोजिशन ऑफ मॅटर हा चॅप्टर आपण त्याच्यातील काही टर्म्स पाहणार आहोत. मी प्राध्यापक पवार एस.टी. के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूर आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. तर सुरुवातीला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा चॅप्टर पाहिला होता की जो इनसाइड द ॲटम या 8th स्टँडर्डच्या चॅप्टरशी रिलेटेड होता. हा 8th स्टँडर्डचा इनसाइड द ॲटम आणि आपला हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि आता कंपोजिशन ऑफ मॅटर जो 6 नंबरचा चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड असणारा आपल्या 11th स्टँडर्डमधला सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरसाठी आपल्याला हा चॅप्टर उपयोगी पडणार आहे. म्हणजे 11वीतले जे चॅप्टर्स आहेत ते 8वी 9वी 10वी याच्यावरती आधारित आपण थोडासा भाग पाहिलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय काय त्याच्यामध्ये नवीन टर्म आहेत त्या पाहायच्या आहेत. तर हे जे 16 चॅप्टर आहेत त्यातली क्रमानं आपण चालू करणार आहे 11वीचे, तो म्हणजे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री आपण काही सेशन नंतर चालू करणार आहोत. आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्यानंतर आपण तो सुद्धा घेणार आहे. मेटल्स नॉन मेटल्सचे रिलेटेड मी सांगितलं की पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, इलेमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड आहे. असे जे चॅप्टर आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर कंपोजिशन ऑफ मॅटर याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर. हे आपण ऑलरेडी स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलेल्या आहेत. विच आर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर अँड दीज आर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. हे आपण अगोदर पाहिलेलं आहेच परंतु रिवाइज केलेलं आहे. आणि व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम ते सुद्धा आपल्याला माहीत आहे. आईस, वॉटर अँड स्टीम. स्टीम दॅट इज वॉटर व्हेपर्स, water that is in the liquid form, ice is in the solid form, steam is in the gaseous state. म्हणजे gaseous state, liquid state and solid state अशा पद्धतीने जे 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या ते आपण इथं बघणार आहोत. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड. आता मॅटरचे जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत दे मे बी ॲटम असू शकतात, आयन असू शकतात आणि मॉलिक्यूल असू शकतात. यांच्यापैकी काहीही असू शकतं. ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स हे आपण 11वीमध्ये सुद्धा पाहणार आहोत. मॅटर इज दीज आर नोन ॲज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. यांना काय म्हणायचं? दीज आर नोन ॲज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आणि हे आपल्याला टर्म कधी झालेले आहेत तर 8वीपर्यंत झालेले आहेत, ते आपल्याला उपयोग पडणार आहेत. आणि व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. मॅटरच्या कुठल्या टाईप्स आहेत तर त्या मॅटरच्या टाईपमध्ये आपण इलेमेंट पाहतो, कंपाऊंड पाहतो. इलेमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स. मिक्सचरमध्ये सुद्धा होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर असे मिक्सचर सुद्धा आपण हे मॅटरमध्ये येणार आहेत. त्या सर्वांचा स्टडी आपल्याला 11वीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा करायचा आहे. तर मी इथं एक डायग्राम दाखवलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय समोर की देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. दीज आर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय माहीत पाहिजे, इन केस ऑफ सॉलिड atoms or ions or molecules they are close to each other and the intermolecular force of attraction is greater because interparticle distance is very less or there is no interparticle distance. The atoms, ions or molecules, whatever be the particles, these particles are arranged close to each other and there is no distance between these particles. Hence the force of attraction between these particles is stronger. Force of attraction is very strong in case of solid, and in case of
liquid molecules, either atoms, ions, or molecules, these are having small distance among them, they are not close to each other. त्यांच्यामध्ये जे अंतर आहे थोडंसं हे आपल्याला दिसतंय. These atoms, ions or molecules which are the constituent particles which are away from each other, and hence these are solids are incompressible. त्यांचं कॉम्प्रेशन करता येत नाही. Liquids are compressible because by applying pressure the atoms, ions or molecules come close to each other. आणि आपण गॅसेसकडे जर पाहिलं तर इन केस ऑफ गॅसेस these particles are far away from each other. आणखी जास्त लांब असतात पार्टिकल. अँड सर्वात महत्त्वाचं, दे हॅव रँडम मोशन, दे कोलाइड with each other and also on the walls of the container, and they take the volume in which they are placed. For example, balloon मध्ये जो आपण गॅस भरलेला आहे, गॅस which is filled in balloon, it occupies all volume which is available to it. आणि म्हणून त्यांचं आपण जी वैशिष्ट्य आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस त्याची जी पाहिलेली आहेत ऑलरेडी किंवा आपण जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते सुद्धा एक सर्वात महत्त्वाचं आहे की इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ग्रेटेस्ट इन केस ऑफ सॉलिड अँड इट इज लेस इन केस ऑफ लिक्विड अँड इट इज व्हेरी लेस इन केस ऑफ गॅसियस. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशावरती अवलंबून आहे तर ते त्यांच्यामधल्या डिस्टन्सवरती अवलंबून आहे. लार्ज डिस्टन्स बिटवीन atoms, ions or molecules, or interparticle distance is very large in case of gaseous, and it is medium in case of liquids, and it is very less in case of solid. आता डिफरन्सचे जे पॉईंट आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचे ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. सॉलिड हे रिजिड आहेत, प्लास्टिक, इलॅस्टिक हे त्याचे एक्झाम्पल आहेत. व्हॉल्यूम त्याचं डेफिनेट व्हॉल्यूम असतं आणि डेफिनेट शेपसुद्धा असतो. आणि कॉम्प्रेसिबिलिटी निग्लिजिबल, दॅट इज व्हेरी लेस कॉम्प्रेसिबल ऑर नॉन कॉम्प्रेसिबल असं म्हटलं तरी चालेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. सॉलिड्स आर नॉन कॉम्प्रेसिबल. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग बिकॉज मॉलिक्युल्स आर क्लोज टू इच अदर. इंटरपार्टिकल attraction is very strong and distance between particles is minimum. आपण आता तेच म्हणलं की इंटर पार्टिकल डिस्टन्स मिनिमम असतं आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं. लिक्विडमध्ये काय तर फ्लुइड जे फ्लो होतात ते लिक्विड्स आणि त्यांचं व्हॉल्यूम डेफिनेट असतं. दे हॅव डेफिनेट व्हॉल्यूम बट इनडेफिनेट शेप. ज्या कंटेनरमध्ये ठेवाल त्या कंटेनरचा शेप त्याला मिळतो. हेच डेफिनेट व्हॉल्यूम 1 लिटर समजा आहे आणि आपण जर 1 लिटर दूध आपल्या वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवलं तर त्या ज्या भांड्यामध्ये ठेवाल, ज्या व्हेसलमध्ये ठेवाल त्याचं त्याला शेप मिळतो. म्हणून डेफिनेट व्हॉल्यूम बट इनडेफिनेट शेप. आणि कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी स्मॉल बिकॉज ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स आर हॅव्हिंग स्मॉल डिस्टन्स बिटवीन देम. हेन्स वी कॅन डिक्रीज दिस डिस्टन्स बाय अप्लाइंग द प्रेशर. प्रेशर अप्लाय केल्यानंतर हे ॲटम्स, मॉलिक्युल्स कम क्लोज टू इच अदर, ऑर ऑन कूलिंग द मॉलिक्युल्स कम क्लोज टू इच अदर. दॅट मीन्स दे आर कॉम्प्रेसिबल. लिक्विड्स आर कॉम्प्रेसिबल टू सम एक्सटेंट. व्हेरी स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी आहे. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॉडरेट आहे बिकॉज द मॉलिक्युल्स आर अवे फ्रॉम इच अदर अँड नॉट फार अवे बट अवे फ्रॉम इच अदर. इंटरपार्टिकल अट्रॅक्शन इज लेस ॲज कम्पेअर्ड टू द सॉलिड. हेन्स intermolecular force of attraction is very less or less than solid. and distance between particle moderate distance असतं हे आपण पाहिलं. आणि गॅसियसमध्ये आपण जर पाहिलं तर गॅसेस आय कॅन ऑल्सो फ्लो इनडेफिनेट व्हॉल्यूम अँड इनडेफिनेट शेप. या अतिशय 2 महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहेत. व्हेरी हाय कॉम्प्रेसिबिलिटी बिकॉज द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. दे हॅव रँडम मोशन. They collide on the walls of the container and also collision takes place between the molecules. त्यांच्यामध्ये कूलिंग होतं आणि ते कायनेटिक एनर्जी त्यांची ज्यावेळेस
कुलिजन होतं वॉल बरोबर, तर ते कायनेटिक एनर्जी लूज सुद्धा करू शकतात जर ते कुलिजन झालं तर. आणि कुलिजन होतंच, रँडम मोशन आहे त्यांना. अशा पद्धतीने ह्या ज्या सॉलिड, लिक्विड, गॅसियस यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजेत. आता आणखी एक सर्वात महत्त्वाचं जे आपण रिलेशन पाहिलेलं आहे, व्हेन gases, these are the gaseous molecules and they are away from each other, but when they are cooled, जेव्हा ते कूल केले जातात किंवा त्यांच्यावरती प्रेशर अप्लाय केलं जातं, तेव्हाच काय होते, these molecules come close to each other, these molecules come close to each other. Why they come close to each other? Because by applying pressure or cooling, कूल केल्यानंतर काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ दीज मॉलिक्युल्स डिक्रीजेस. कशामुळे कायनेटिक एनर्जी कमी होते, तर टेम्परेचर कमी झाल्यामुळं कायनेटिक एनर्जी कमी होते. हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं. 11वीमध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जी इज प्रपोर्शनल टू द टेम्परेचर अँड इफ टेम्परेचर इज डिक्रीज्ड कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस अँड मॉलिक्युल्स, जर मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी कमी झाली तर मॉलिक्युल्स काय येतात, एकमेकांच्या जवळ येतात. अँड इफ द मॉलिक्युल्स कम क्लोज टू इच अदर their interparticle attraction increases and phase transition takes place. म्हणजेच काय, लांबचे मॉलिक्यूल जवळ आल्यामुळे त्यांचं अट्रॅक्शन वाढलं. अँड इफ द अट्रॅक्शन इन्क्रीजेस चेंज ऑफ द फेज टेक्स प्लेस फ्रॉम गॅस टू लिक्विड. अशा पद्धतीनं आपण दैनंदिन जीवनामध्ये याची उदाहरण भरपूर पाहतो की हाऊ गॅस कॅन बी कन्व्हर्टेड इन टू लिक्विड अँड धिस प्रोसेस इज नोन ॲज कंडेन्सेशन प्रोसेस. हे आपल्याला माहीत पाहिजे. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, कंडेन्सेशन ऑफ गॅस. हे झालेलं आहे आपल्याला आणि पुन्हा 11वीमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे आणि 12वीमध्ये हे कन्सेप्ट सगळे लागणार आहेत. आणि लिक्विड व्हेन इट इज कूल्ड ऑर अगेन प्रेशर इज अप्लाइड अँड टेम्परेचर, कुलिंग मीन्स प्रेशर इज इन्क्रीज्ड अँड टेम्परेचर इज डिक्रीज्ड. टी इज डिक्रीज्ड. बघा, टेम्परेचर डिक्रीज करायचं, प्रेशर इन्क्रीज करायचा. लिक्विड इज अगेन कूल्ड अँड इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू सॉलिड स्टेट. म्हणजे आपल्याला हा जो कन्सेप्ट आहे गॅस, लिक्विड आणि सॉलिडचं इंटर कन्व्हर्जन, त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो. फॉर एक्झाम्पल, मी याच्या उलट दिशेने जातो की सॉलिडला आपण हीट केलं म्हणजे H2O, आईस आहे, आईस 0 डिग्री सेल्सिअसला आईस असतो, त्याला बाहेर काढलं आपण, फ्रीजच्या बाहेर काढलं तर त्याचं काय होतं, तर वॉटर होतं. वॉटर म्हणजे लिक्विड होतं. म्हणजे आईस इज कन्व्हर्टेड इन टू लिक्विड. हाऊ इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू लिक्विड, बिकॉज आईस वेन रिमूव्ड फ्रॉम द फ्रीज इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड आफ्टर 0 डिग्री सेल्सिअस और अबोव 0 डिग्री सेल्सिअस इट इज कन्व्हर्टेड इन टू इट्स लिक्विड फॉर्म, दॅट इज वॉटर, लिक्विड वॉटर. आणि या लिक्विड वॉटरला परत आणखी हीट केलं. आता हे 0 डिग्री सेल्सिअसच्या अबो टेम्परेचर केले की आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं. म्हणजे आईस म्हणजे काय आहे, तर सॉलिड आहे आणि त्याचं लिक्विड झालं. आणि परत त्याचे वॉटर व्हेपर करायचे आहेत आपल्याला, तर वॉटर व्हेपर करण्यासाठी आणखी काय करावं लागेल, तर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढवावं लागेल. आपण दररोज पाणी गरम करत असताना आपल्या अंघोळीसाठी पाणी गरम करतो, त्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस साधारणपणे त्याच्या उकळेपर्यंत पाणी गरम करतो. म्हणजेच काय करतो, त्याचं वॉटर व्हेपर्स तयार करतो. आणि त्याच्यावर जर झाकण ठेवलं असेल तर झाकणाच्या वर खालच्या बाजूला, आतल्या बाजूला, तर ते वॉटर व्हेपरचं कंडेन्सेशन झालेलं दिसेल. आणि वेपर्स वेन कंडेन्स्ड दे कॅन बी कन्व्हर्टेड इन टू लिक्विड फॉर्म अगेन. म्हणजे हे जे आहे ते बाय द इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर वी कॅन कन्व्हर्ट सॉलिड इन टू लिक्विड, लिक्विड इन टू गॅस अँड व्हाईस वर्सा. याच्या उलट सुद्धा प्रवास आपल्याला करता येतो. अशा पद्धतीचं इंटर कन्व्हर्जन हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर हे जे मॅटर आहे, मॅटर इज डिवायडेड इन टू दीज पार्ट्स, इलेमेंट, कंपाऊंड, मिक्सचर. 11वीमध्ये सुद्धा आपल्याला याच्यामध्ये याचं क्लासिफिकेशन करायचं आहे मॅटरचं. तर इलेमेंट जे 118 इलेमेंट आहेत त्यातला हा नायट्रोजन आहे की जो N2 ने दाखवला जातो, हायड्रोजन H2 ने दाखवला जातो, क्लोरीन Cl2 ने दाखवला जातो. असे हे जे इलेमेंट आहेत ते इलेमेंटमध्ये नायट्रोजन हा मॉलिक्युलर आहे. फॉर एक्झाम्पल निऑन हा सुद्धा इलेमेंट आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, परंतु हे मोनोॲटॉमिक आहेत. सोडियम हा सुद्धा इलेमेंट आहे, तो सुद्धा मोनोॲटॉमिक आहे. असे हे इलेमेंट त्याला आपण, इट इज ऑल्सो मॅटर. तसंच ऑक्सिजन मॉलिक्युल O2 इथे दाखवलेला आहे. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ इलेमेंट इज ओनली वन
अँड इट इज दॅट इलेमेंट इट सेल्फ. म्हणजे तोच इलेमेंट कॉन्स्टिट्युएंट कोण असतो तर त्यांचेच ॲटम्स असतात किंवा मॉलिक्यूल असतात. ॲटम्स किंवा मॉलिक्यूल असं का म्हटलं, बिकॉज मोनोॲटॉमिक असेल तर ॲटम्स म्हणणार आपण, आणि डायॲटॉमिक असेल तर मॉलिक्यूल. किंवा म्हणून त्यांचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असतात, ॲटम्स असू शकतात किंवा मॉलिक्यूल असू शकतात. ऑल द ॲटम्स मॉलिक्युल्स ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक. याचं मिनिंग अतिशय महत्त्वाचं आहे. ऑल द ॲटम्स ऑफ आर मॉलिक्युल्स म्हणजे आता हिलियमचे 2 ॲटम आहेत किंवा ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल आहेत. हा एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे, हा एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. दीज मॉलिक्युल्स आर अलाइक म्हणजेच काय, दे आर सिमिलर टू इच अदर. त्यांच्या सर्व प्रॉपर्टी ह्या सारख्या असतात. दे आर आयडेंटिकल इन नेचर. अलाइक मीन्स आयडेंटिकल. अशा पद्धतीने आपल्याला हे एक लक्षात ठेवायचं. ऑल द ॲटम्स इन मॉलिक्यूल ऑफ ॲन एलिमेंट आर अलाइक अँड आर जॉईंड टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड्स. म्हणजे हे जे ऑक्सिजन ऑक्सिजन जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन ऑक्सिजन अशा पद्धतीचा बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. क्लोरीन क्लोरीन असेल तर Cl N2 असेल तर N ट्रिपल बॉन्ड N असा आपल्याला बॉन्ड पाहायला मिळतो, N ट्रिपल बॉन्ड N. आणि क्लोरीन क्लोरीन असेल तर Cl सिंगल बॉन्ड Cl. हे आपल्याला का असं N ट्रिपल बॉन्ड N, Cl सिंगल बॉन्ड Cl अँड O डबल बॉन्ड O असं का आहे ते सुद्धा आपल्याला समजणार आहे. बट दीज आर एलिमेंट्स अँड दीज आर जॉईंड टुगेदर बाय बॉन्ड्स ऑल्सो, केमिकल बॉन्ड्स. ॲटम्स मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. म्हणजे काय, तर एक क्लोरीनचा ॲटम आहे आणि दुसरा ऑक्सिजनचा, किंवा एक क्लोरीनचा मॉलिक्यूल आहे आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. यांचं मास वेगळं असतं, यांचा फॉर्म्युला वेगळा आहे. दे डिफर फ्रॉम इच अदर. आता एक कंपाऊंड काय आहे नेमकं, कंपाऊंड इट इज मेडअप ऑफ 2 ऑर मोर एलिमेंट्स. म्हणजे 2 किंवा जास्त एलिमेंटने बनलेलं कंपाऊंड असतं. नायट्रोजन डायऑक्साईड मॉलिक्यूल आहे NO2 अँड इट कन्सिस्ट ऑफ 1 नायट्रोजन अँड 2 ऑक्सिजन ॲटम्स जॉईंड टू इट. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर NO2चं आहे की ज्याच्यामध्ये नायट्रोजन इज बॉन्डेड टू 2 ऑक्सिजन ॲटम्स. आणि हा आपल्याला डायग्रामॅटिकली असं दिसते की हा नायट्रोजन आहे आणि हे 2 ऑक्सिजन आहेत. असे जे मॉलिक्यूल आहेत दीज आर ऑल्सो आयडेंटिकल इन नेचर. किंवा नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्यूल आहे NO मॉलिक्यूल. तर हे 2 एक्झाम्पल आपल्याला कंपाऊंड म्हणून स्टडी करावं लागतील, बिकॉज इट इज मेडअप ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन. H2O इज ऑल्सो कंपाऊंड. H2O हे सुद्धा काय कंपाऊंड आहे. इट इज मेडअप ऑफ, इट इज हॅव्हिंग कॉम्पोजिशन 2 हायड्रोजन ॲटम अँड 1 ऑक्सिजन. म्हणजे याचं ठराविक कॉम्पोजिशन असतं, जसं NO2चं आहे, NOचं आहे, H2Oचं आहे, कार्बन डायऑक्साईडचं आहे, की ज्याच्यामध्ये ठराविक पार्ट असतात. 2 पार्ट हायड्रोजनचे वॉटरमध्ये आहेत आणि म्हणजे 2 ग्रॅम असं म्हटलं चालेल, 2 ग्रॅम हायड्रोजन अँड 16 ग्रॅम ऑक्सिजन असं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये असतं. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ अ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इट सेल्फ. हे कंपाऊंड हेच त्याचं कॉम्पोजिशन असतं. ऑल द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर ऑल्सो अलाइक. म्हणजे 2 H2Oचे मॉलिक्यूल आहेत, हा एक मॉलिक्यूल आहे आणि दुसरा एक मॉलिक्यूल आहे. दे आर ऑफ सिमिलर टाईप. That means similar. The constituent atoms of a molecule of a compound are of 2 or more types and are joined to each other by chemical bonds. म्हणजेच काय, द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ अ मॉलिक्यूल, मॉलिक्यूलचे कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. जसं आपण म्हटलं की H2O मध्ये कोण आहे तर ऑक्सिजन आहे आणि 2 हायड्रोजन आहेत. अँड दीज आर जॉईंड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड्स. हे जे आहे ते केमिकल बॉन्ड्स आहेत. द प्रोपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. तेच मी सांगितलं की कार्बन डायऑक्साईड हा मॉलिक्यूल असेल, कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचं पर्सेंटेज ठरलेलं आहे, ऑक्सिजनचं पर्सेंटेज ठरलेलं आहे. कार्बन याच्यामध्ये 12 ग्रॅम आहे आणि मी एका मॉलिक्यूलचा जर विचार केला तर कार्बन इज अ 10 ग्रॅम अँड ऑक्सिजन इज 32 ग्रॅम. अशा पद्धतीनं 44 ग्रॅम एक मॉलिक्यूल म्हणजेच 44 ग्रॅम हे त्याचं मास असतं CO2च्या. वेदर इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम बर्निंग ऑफ कार्बन कंपाऊंड, कार्बन कंपाऊंडचं बर्निंग करून असेल किंवा कार्बन डायऑक्साईड गॅस आपण हवेतून मिळवला, कुठूनही त्याचा सोर्स असेल, वॉट एव्हर बी द सोर्स, अँड इट्स फॉर्म्युला इज CO2 अँड इट्स मास इज 44 अँड इट कंटेन्स 12 ग्रॅम कार्बन अँड 32 ग्रॅम ऑक्सिजन. अशा पद्धतीने कंपाऊंडमध्ये ठराविक पर्सेंटेज आहे. मी तेच सांगितले की प्रपोर्शन ठराविक आहे. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन कंपाऊंड इज कॉन्स्टंट. ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे की लॉज कुठले कुठले आहेत. लॉ ऑफ केमिकल कॉन्झर्वेशनचे जे आहेत लॉज ते सुद्धा आपल्या आकड्यामध्ये बघायचे आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. म्हणजे CO2
मध्ये जो कार्बन आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, कार्बन आणि ऑक्सिजन दोघांच्या प्रॉपर्टी वेगळ्या आणि CO2च्या प्रॉपर्टी ह्या वेगळ्या असतात. अशा पद्धतीने आपल्याला दुसरं एक्झाम्पल आपण H2Oचं घेऊया. H2O हे H2O कशा कशापासून बनलेलं तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हायड्रोजन it is a combustible, oxygen helps for the combustion, and H2O is used as a um, fire फायर ब्रिगेडमध्ये आपण H2Oचा यूज केला जातो. तो कशासाठी तर आग विझवण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. म्हणजे हा हायड्रोजन कंबस्टिबल आहे, ऑक्सिजन कंबशनसाठी मदत करतो आणि त्याच्या उलट प्रॉपर्टी H2Oच्या आहेत. फायर एक्सटिंग्विशर म्हणून हा यूज केला जातो. त्यानंतर मिक्सचरमध्ये मिक्सचर N2 आणि NO2 असं दोघांचे मिक्सचर घेतलेलं आहे. हे एक हा इलिमेंट आहे आणि हे कंपाऊंड आहे. या दोघांचे मिक्सचर घेतले. मिक्सचर ऑफ N2 आणि O2 सुद्धा आपण दोन गॅस आहेत, हे दोन इलिमेंट आहेत. तर N2 आणि O2 दोन गॅसेस फॉर्ममध्ये आहेत. यांच्या दोघांचे मिक्सचर. एअर इज अ मिक्सचर ऑफ नंबर ऑफ गॅसेस. एअरमध्ये सुद्धा नंबर ऑफ गॅसेस आहेत. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ मिक्सचर आर 2 or more एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स ऑल्सो. कंपाऊंड दोन किंवा जास्त कंपाऊंड असू शकतात. इथे एक इलिमेंट आणि एक कंपाऊंड आहे, इथं दोन्ही इलिमेंट आहेत. असं कंपोजिशन मिक्सचर्स असू शकते. इट मे बी होमोजिनियस ऑर हेट्रोजिनियस, आणि त्यांचं प्रपोर्शन सुद्धा वेगवेगळं असू शकतं. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन चेंज. वेगवेगळं प्रपोर्शन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे समजा आपण 2 ग्रॅम शुगर घेतली आणि 50 ग्रॅम वॉटर घेतलं, असं एक मिक्सचर आहे. आणि दुसरं सुद्धा आपण घेतलं की 3 ग्रॅम शुगर घेतली आणि आपण 100 ml वॉटर घेतलं, तर अशा पद्धतीचं वेगवेगळं प्रपोर्शन त्याच्यामध्ये असू शकतो. एक कुठल्याही प्रपोर्शनमध्ये आपण काहीही घेऊ शकतो. अशा ह्या एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर हे मॅटरचेच टाईप आहेत, ते आपण पाहिले. त्यानंतर आणखी एक टर्म आपल्याला याच्यात पाहायचे आहे की सोल्युशन. आता हे आपण जे मिक्सचर पाहिलं शेवटला, त्या मिक्सचरवरून आपण होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर त्याच्याकडे जाणार आहोत. आणि होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचरवरून सोल्युशन आपल्याला बघायचं. सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substances इज कॉल्ड सोल्युशन. होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substances, होमोजिनियस मिक्सचर पाहिजे, ऑफ 2 or more सबस्टन्सेस इज कॉल्ड सोल्युशन. आणि 12वीमध्ये आपल्याला चॅप्टर पाहायचा आहे. 12वी केमिस्ट्रीमध्ये चॅप्टर आहे सोल्युशन्स, आणि तो चॅप्टर 8वी पासून आपल्याला माहीत पाहिजे, 8th क्लासपासून. म्हणून आपण त्याचा रिवाइज केला. ही डेफिनेशन तुम्हाला 8वीमध्ये झाली, तीच परत 12वीमध्ये आपल्याला पाहायची आहे. म्हणूनच आपला हा सिलेबस रिवाइज केलेला आपण. आता आणखी सोल्यूट आणि सॉल्व्हंटची डेफिनेशन आपल्याला माहित पाहिजे. कंपाऊंड ऑफ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन अ लार्जर प्रपोर्शन, विच इज प्रेझेंट इन अ लार्जर प्रपोर्शन इज कॉल्ड सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कशाला म्हणायचं की आता समजा आपण म्हटलं की 5 ग्रॅम ऑफ शुगर इज डिझॉल्व्ड इन 100 ml ऑफ वॉटर, then 5 ग्रॅम ऑफ शुगर इज सोल्यूट and 100 ml water is a solvent. अशा पद्धतीने सोल्यूट काय आहे, सॉल्व्हंट काय आहे, बिकॉज सोल्यूट इज प्रेझेंट इन अ लेस प्रपोर्शन ॲज कम्पेअर्ड टू द सॉल्व्हंट. सॉल्व्हंट आणि सोल्यूट याच्यामध्ये फरक एवढाच आहे की दीज आर द 2 कॉम्पोनंट्स ऑफ अ सोल्युशन. दीज आर 2 कॉम्पोनंट्स. आता का 2च कॉम्पोनंट असतात का, नाही. जर 2 असतील तर त्याला बायनरी सोल्युशन असं म्हटलं जातं. ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. अँड देर आर 9 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. 9 टाइप्स ऑफ सोल्युशन. ते सुद्धा आपल्याला थोडासा भाग झालेला आहे, या चॅप्टरमध्येच आहे. आता आपण जे पाहिलं ते सॉलिड सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड, जे शुगरचं सोल्युशन पाहिलं आपण. अल्कोहोल प्लस वॉटर जर असेल, अल्कोहोल प्लस वॉटर हे कसलं असेल तर लिक्विड इन लिक्विड. आता एअरकडे आपण जाऊया. एअर इट इज अ होमोजिनियस सोल्युशन ऑफ डिफरंट गॅसेस. इट इज अ सोल्युशन ऑफ गॅसेस.
अशा पद्धतीनं आपल्याला सोल्युशन म्हणजे काय, सॉल्व्हंट म्हणजे काय, सोल्यूट म्हणजे काय, याचा सुद्धा स्टडी करायचा आहे. आणि आता 11वी मध्ये बघा, 11वी मधली ही डायग्राम घेतलेली आहे. 11वीच्या टेक्स्ट बुक मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हा चार्ट दिसेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे. म्हणून मी आता हे सगळं खोडून टाकलं. मॅटर इज क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, दॅट इज प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. हेच आपण पाहिलं. दे आर क्लासिफाईड ॲज इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स आर अगेन क्लासिफाईड मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. मिक्सचर इट इज क्लासिफाईड ॲज होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. या सर्वांचा स्टडी आपल्याला आता 11वी पुन्हा करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण आज कंपोजिशन ऑफ मॅटर अँड सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री इन द 11th स्टँडर्ड यांचा कसा सहसंबंध आहे ते पाहिलेलं आहे. नेक्स्टच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलन्सी या भागाकडे जाणार आहोत. थँक्यू.